नमस्कार. व्हॉइस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुलढाण्याचे अनिलदादा मस्के. बुलढाणा जगातील 45 देशांमध्ये कार्यरत असणारी पत्रकारांची एकमेव संघटना आणि सर्वात मोठी संघटना असलेल्या व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुण्यनगरीचे आवृत्ती संपादक तथा बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र अनिल मस्के यांच्या निवड करण्यात आली. या नियुक्तीमुळे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या शिरेपेचात मानाचा मुद्रा रोवला गेला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणून या नियुक्तीची नोंद करण्यात आली आहे. 15 मार्च रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्यासह राष्ट्रीय कोर कमिटीने अनिल मस्के यांच्या नावाचा शिक्कामोर्तब करत नियुक्तीची घोषणा केली. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनिल मस्के गेल्या 30 वर्षापासून कार्यरत आहे. गेल्या जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कामगिरी अत्यंत प्रभावी उल्लेखनीय ठरली होती. व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्या स्थापनेनंतर प्रारंभीस 2 ऑक्टोबर 2022 रोजी अनिल मस्के यांच्याकडे विदर्भ विभागीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांनी अल्पावधीत संपूर्ण विदर्भात संघटनेचा विस्तार केला. त्यांच्या कामाची धडधडी पाहता वर्षभरात म्हणजे 10 मार्च 2023 रोजी अनिल मस्के यांच्यावर बारामती येथे झालेल्या अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पत्रकार आणि पत्रकारितेसाठी लढणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या संघटन कौशल्याने त्यांनी राज्यभरात संघटनेचा झपाट्याने विस्तार केला. पत्रकारांची आरोग्य तपासणी, पत्रकारांचा विमा उतरणे, पत्रकारांना आर्थिक सहाय्य, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप अशा विविध कल्याणकारी योजना त्यांनी राबवल्या. पत्रकारांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आंदोलने आखली आणि राज्यात विविध आंदोलनांचे नेतृत्व केले. अनिल मस्के यांच्या पुढाकारातून पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी समोर आली. या मागणीचा देखील त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, म्हणून राज्य शासनाने या महामंडळाला मान्यता दिली. व्हॉइस ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, वरिष्ठ पत्रकार तथा संघटनेचे केंद्रीय संचालक चंद्रमोहन पुपाला, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, संपादक प्रसन्न जोशी, विशाल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात मान्यवरांची उपस्थिती होती. या निवडीमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे. बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले. पुढील वाटचालींना शुभेच्छा दिल्या.